टेनेक्स यील्ड सिरीज, शेती नाही भविष्य आहे. बांधवांनो, उन्हाळी हंगामामध्ये बऱ्याच ठिकाणी टोमॅटोची लागवड केली जात असते आणि ह्याच उन्हाळी टोमॅटोच्या लागवडी संदर्भामध्ये तुम्हाला 10x यील्ड सिरीज उन्हाळी टोमॅटो लागवड या संदर्भामध्ये तुम्हाला 100 व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करणार आहेत. या 100 व्हिडिओमध्ये तुम्हाला उन्हाळी टोमॅटो लागवडी संदर्भामध्ये जे जे काही विषय असतील या पिका संदर्भामध्ये, त्यामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, रोग आणि किडींचं व्यवस्थापन असेल, उन्हाळी लागवड केल्यानंतर टोमॅटोमध्ये ज्या काही वेगवेगळ्या समस्या येत असतात त्या सोडवायच्या कशा आणि त्यातून टोमॅटोचं उत्पादन कशा पद्धतीनं वाढवायचं, हाच या यील्ड सिरीजचा उद्देश आहे. शेतकरी बांधवांनो, या 100 व्हिडिओतला पहिला व्हिडिओ तुम्हाला उन्हाळी टोमॅटो लागवड फायदेशीर की धोकादायक तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. शेतकरी बांधवांनो, उन्हाळी टोमॅटो लागवडीचा जर विचार केला तर बरेच शेतकरी टोमॅटोची लागवड करताना ही पावसाळी हंगामामध्ये टोमॅटोची लागवड करतात आणि बरेच शेतकरी उन्हाळी हंगामामध्ये ज्यांना थोडी पाण्याची उपलब्धता आहे अशा शेतकरी उन्हाळी टोमॅटो लागवड करत असतात. बऱ्याच वेळा ही उन्हाळी टोमॅटो लागवड सर्वांसाठी आहे का, किंवा सर्व शेतकरी उन्हाळी टोमॅटो लागवड करू शकतात का, हे आपण थोडंसं तपासून घेणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा उन्हाळी टोमॅटो लागवड करताना ज्या शेतकऱ्यांकडे 90 ते 120 दिवसापर्यंत पाण्याची उपलब्धता आहे अशा शेतकऱ्यांनी उन्हाळी टोमॅटो लागवड करायला हरकत नाही. कारण बऱ्याच वेळा ज्यावेळेस आपण उन्हाळी टोमॅटो लागवडीचा विचार करतो आणि मार्च असेल, एप्रिल असेल किंवा मेचा काही दिवस असतील, ह्या दिवसामध्ये जी काही वाढणारी उष्णता आहे या उष्णतेचा टोमॅटोच्या उत्पादनावरती मोठा परिणाम होत असतो. बऱ्याच वेळा जे काही तापमान असतं हे 40-45 अंश सेल्सिअस काही भागामध्ये जातं आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस हे जे काही टेम्परेचर आहेत यामध्ये 40 अंश सेल्सिअसपर्यंत ज्यावेळेस ज्या भागामध्ये टोमॅटोचं लागवड केली आहे आणि तिथलं तापमान जात असेल तर निश्चितच याचा परिणाम टोमॅटोच्या उत्पादनावरती होत असतो. मग अशा परिस्थितीमध्ये टोमॅटोची लागवड तुम्हाला यशस्वी करायची असेल तर या परिस्थितीमध्ये 2 गोष्टी महत्त्वपूर्ण ठरतात, ते म्हणजे मल्चिंग पेपरचा वापर आणि ड्रिप इरिगेशन. जर तुम्ही उन्हाळी टोमॅटो लागवड करणार असाल आणि या परिस्थितीमध्ये तुम्ही ड्रिप इरिगेशनचा किंवा मल्चिंग पेपरचा वापर करणार असाल तर निश्चितच उन्हाळी टोमॅटो लागवड चांगल्या पद्धतीने यशस्वी होऊ शकते. पण बऱ्याच वेळा या सगळ्या गोष्टी जरी असल्या पण पाण्याची उपलब्धता 90 ते 120 दिवसापर्यंत तुमच्या टोमॅटोसाठी असणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळा जर अजूनही एक महत्त्वाचा विषय असतो की तो म्हणजे बऱ्याच वेळा पावसाळी हंगामानंतर हिवाळी हंगामामध्ये बरेच शेतकरी टोमॅटोची लागवड करतात आणि हिवाळी हंगामामध्ये येणारा जो काही टोमॅटोचा खर्च असतो तो उन्हाळी हंगामामध्ये 25 ते 30% वाढवू शकतो. म्हणून टोमॅटोचं नियोजन करताना किंवा येत्या काळामध्ये तुम्हाला टोमॅटो पिकाची जर लागवड करायची असेल तर निश्चितच या मुद्द्यांचा विचार करावा लागणार आहे. शेतकरी बांधवांनो, टोमॅटो पिका संदर्भामध्ये तुम्हाला येत्या काळामध्ये जर लागवड करायची असेल किंवा टोमॅटो पिकाचा तुमचं लागवड करण्याचा विचार असेल तर जो काही व्हॉट्सअप नंबर दिलाय या व्हॉट्सअप नंबरवरती निश्चित तुम्ही एक मेसेज करा. या माध्यमातून तुम्हाला उन्हाळी टोमॅटो लागवडीचा ऑनलाईन शेड्यूल असेल किंवा त्याचबरोबर शेड्यूल बुक असेल, अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला आम्ही पुरवण्याचं काम या माध्यमातून करत आहोत. शेतकरी बांधवांनो, बऱ्याच वेळा उन्हाळी टोमॅटो लागवड करत असताना मग जो काही बाजारभाव असतो हा बाजारभाव उन्हाळी टोमॅटो लागवडीमध्ये थोडासा जास्त आपल्याला मिळत असतो, पण तेवढ्याच प्रमाणामध्ये रिस्क सुद्धा तुम्हाला जास्त असते. मग ह्या उन्हाळी टोमॅटो लागवडीला जर यशस्वी करायचं असेल निश्चितच आम्ही तुम्हाला ज्या काही आमच्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहेत या सर्व्हिसेस तुम्हाला पुरवून तुमची उन्हाळी टोमॅटो लागवड यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करू. शेतकरी बांधवांनो, बऱ्याच वेळा उन्हाळी टोमॅटो लागवड करत असताना रोग आणि किडींचा आणि जो काही तापमान असतं किंवा हीट असतं याचा स्ट्रेस टोमॅटो पिकावरती मोठ्या प्रमाणामध्ये येत असतो आणि हीच गोष्ट टोमॅटो पिकाच्या उत्पादन वाढीमध्ये सगळ्यात मोठी शत्रू ठरते. मग या संदर्भामध्ये वेगवेगळ्या फवारण्यांचा वापर असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं पाण्याचं नियोजन असेल, यांचा सगळा वापर करून टोमॅटो पीक आपण कशा पद्धतीने यशस्वी ठरवू शकतो या संदर्भातच तुम्हाला ही 10x टोमॅटो 10x यील्ड सिरीज आहे ही मदत करणार आहेत. शेतकरी बांधवांनो, बऱ्याच वेळा टोमॅटो पिकाला यशस्वी होण्यासाठी
परफेक्ट जर नियोजन असलं तर निश्चितच टोमॅटो पिकामध्ये चांगल्या पद्धतीचं तुम्हाला उत्पादन असेल किंवा नफा चांगल्या पद्धतीचा मिळवता येऊ शकतो. पण हे नियोजन करत असताना टोमॅटो पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल किंवा रोग किडीचं व्यवस्थापन असेल, याचं पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार ज्या ज्या काय गरजा आहेत त्या भागवणं फार गरजेचं असतं. कारण टोमॅटो पिकामध्ये उन्हाळी लागवड फायदेशीर ठरण्यासाठी ज्या काही गोष्टी धोकादायक ठरतात त्यामध्ये तुमचा स्ट्रेस, उष्णता असेल म्हणजे ही स्ट्रेस असेल किंवा टोमॅटो पिकावरती येणारा व्हायरस असेल किंवा टोमॅटो पिकातील पाणी नियोजनाबरोबर अन्नद्रव्य व्यवस्थापन वेळोवेळी टोमॅटो पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार करणं खूप गरजेचं असतं. म्हणूनच बऱ्याच वेळा जर येत्या काळामध्ये तुम्ही टोमॅटो पिकाची लागवड करत असाल आणि तुम्हाला चांगल्यात जास्तीत जास्त नफा जर मिळवायचा असेल तर ह्या 3 ते 4 मुद्द्यांवरती व्यवस्थित नियोजन करून तुम्हाला उन्हाळी टोमॅटो लागवड फायदेशीर ठरू शकते. आणि त्यासाठी उन्हाळी लागवड संदर्भामध्ये धोकादायक ज्या ज्या गोष्टी असतात त्या संदर्भामध्ये ज्या काही उपाययोजना आहेत त्या आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. पण टोमॅटो पिकामध्ये येथे उन्हाळी लागवड तुम्हाला यशस्वी ठरायची असेल तर निश्चितच तुम्हाला येत्या काळामध्ये व्यवस्थित नियोजन करावं लागणार आहे. जर टोमॅटो लागवडीच्या नियोजनासंदर्भामध्ये तुमचं यंदा या सीझनमध्ये काही प्लॅनिंग असेल तर या व्हॉट्सअप नंबरवरती आमच्या ज्या काही 2 ते 3 सर्व्हिसेस आहे त्यांचा व्यवस्थित पद्धतीने लाभ घेऊन तुम्हाला टोमॅटो पिकामध्ये चांगलं उत्पादन घेण्यासाठी आम्ही निश्चित मदत करू शकतो. नमस्कार.